ओम 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। हरि ओम। जय गुरुदेव। आज आपण श्रीमद भगवत गीतेमधील जे उच्चारण आहे त्या उच्चारणा अधिकची माहिती घेण्यासाठी आजचा वर्ग आपण आयोजित केलेला आहे। तर आपण ज्या प्रतीवरून भगवद्गीतेचं उच्चारण करतो त्या प्रतीमध्ये विशेषतः अनुस्वार आणि विसर्ग किंवा अनुस्वारालाच आपण अनुनासिक असं म्हणतो, ज्याचा उच्चार नाकातून केला जातो त्याला अनुनासिक म्हटलं जातं। तर अशा अनुनासिकांचा उच्चार कसा करायचा नेमका, आणि दुसरी गोष्ट म्हणजे विसर्ग। तर ह्या विसर्गांचा उच्चार कसा करायचा ह्याच्या संदर्भामध्ये ह्या पुस्तिकेमध्ये काही मार्गदर्शक अशा पद्धतीची अक्षरं त्या ठिकाणी दिलेली असतात, जिथे विसर्ग आहे तिथे आणि ज्या ठिकाणी अनुनासिक किंवा अनुस्वार आहे तिथे। आता पुष्कळदा आपल्याला ह्या अक्षरांचे नेमके उच्चार कसे करायचे हे माहिती नसतं आणि त्यामुळे मग आपण गोंधळात पडतो। तर हा गोंधळ दूर व्हावा म्हणून एक मार्गदर्शन अशा दृष्टीने आपण आजच्या वर्गामध्ये इथे जमा झालेलो आहोत। तर मी तुम्हाला इथे तुमच्या सोबत एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन शेअर करतो आणि त्याच्यावरून मला तुम्हाला काही समजून सांगता येईल। हे पहा, या ठिकाणी संस्कृत देवनागरी मूळाक्षरे असं एक हेडिंग आहे। आता सगळ्यात अगोदर आपण हे बघूया की देवनागरी लिपीमध्ये किंवा संस्कृत भाषेमध्ये जे मूळाक्षर वापरले जातात त्यांची रचना कशी केलेली आहे हे आपण अगोदर सुरुवातीला बेसिक म्हणून पाहून घेऊया। तर ही मूळाक्षर आपल्याला माहितीच आहेत, तरी सुद्धा आपण इथे ती पुन्हा एकदा बघूया। सगळ्यात पहिली ओळ असते मूळाक्षरांची ती म्हणजे क, ख, ग, घ आणि ङ। तुम्ही हे अक्षर म्हणून पहा आता मोठ्याने, आणि हे म्हणत असताना तुमच्या जिभेचा कुठला भाग कुठे टेकतो ह्याच्याकडे लक्ष द्या। म्हणून बघा, क, ख, ग, घ आणि ङ। म्हणजे ही पाचही अक्षर उच्चारत असताना कंठामध्ये आपल्या जिभेचा मागचा भाग कंठाला टेकतो। आता यातलं विशेषत्वानं शेवटचं अक्षर पहा, ङ। तर हे दिसतं ड सारखं, आणि आपल्याला जर पुरेसं ज्ञान नसेल ना तर आपण त्याचा उच्चार काहीतरी विचित्र करतो। परंतु क, ख, ग, घ हे म्हणत असताना ज्या ठिकाणी जीभ टेकलेली आहे त्याच ठिकाणी जीभ टेकवायची, फक्त नाकातून काय करायचं,
उच्चार बाहेर सोडायचा, अक्षर कुठलंच उच्चारायचं नाहीये. परत एकदा म्हणून बघू. क पासून म्हणूया. क, ख, ग, घ, ङ. ङ. हा ङचा उच्चार पुन्हा एकदा करून बघा. ङ. काय करतोय आपण? फक्त नाकातून अनुनासिक, नाकातून आपण काय करतोय? आवाज बाहेर काढतोय. अक्षर आपण कुठलंही उच्चारत नाहीये. जिभेचा कुठेही स्पर्श होत नाहीये, म्हणजे जिभेच्या साह्यानं मुद्दाम एखादं अक्षर नाही उच्चारलं जात आहे. क, ख, ग, घ, ङ. म्हणजे जीभ कुठे टेकावी याचं मार्गदर्शन तुम्हाला मागच्या 4 अक्षरांतून होत आहे. क, ख, ग, घ याच्यातून फक्त मार्गदर्शन होत आहे. कशाचं? की जीभ कुठे टेकवून उच्चार करायचा आहे. आणि मग लक्षात येतं की क, ख, ग, घ, ङ. असा हा ङ चा उच्चार आहे, तो कंठामधून होतो. म्हणजे हा जो ङ आहे ना, तर याला आपण अनुनासिक असं म्हणतो. ही सगळी व्यंजनं आहेत. क आणि ख याला कठोर व्यंजन म्हणतात आणि ग आणि घ याला सौम्य व्यंजन म्हणतात. मग ह्याच्यानंतर आता आपण दुसरी अक्षर बघूयात. च, छ, ज, झ, ञ. आता हे ञ म्हणताना आपलं टाळूला जीभ चिकटली, की संपूर्ण च पासून झ पर्यंत जीभ कुठे टेकते आपण बघूया. सगळ्यांनी म्हणू पुन्हा एकदा सोबत माझ्या म्हणा. च, छ, ज, झ, ञ. आता च पासून झ पर्यंत म्हणत असताना जिथे जीभ टेकते आहे तिथेच टेकवायची आणि नाकातून आवाज बाहेर काढायचा, म्हणजे तुम्हाला तो उच्चार समजेल. पुन्हा एकदा म्हणूया. च, छ, ज, झ, ञ. 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 2-3दा म्हणून बघा. तिथे टाळूला टेकलेलं आहे, म्हणजे नाकातूनच उच्चार निघाला पण टाळूला टेकला. तर हे दुसरं अनुनासिक झालं. आता आपण तिसरं बघूया. ट, ठ, ड, ढ, ण. आता ण आपल्याला माहिती असतो ण बाणाचा म्हणून. पण वरच्या 2 ओळींमधली जी आपण शेवटची अक्षरं पाहिली ती काही आपल्या वापरामध्ये नाहीयेत. परंतु जर संस्कृतमध्ये जेव्हा आपण उच्चारण करतो, आपल्या ऋषींनी अतिशय बारकाईने उच्चारणशास्त्र विकसित केलेलं आहे. आणि आजच्या युगामध्ये, घाईघाईच्या युगामध्ये आपण काय केलंय, की हे सगळं त्यांनी शास्त्रशुद्ध बारकाईनं निर्माण केलेलं शास्त्र बाजूला ठेवलं आणि ठोकताळा म्हणून काय केलं, एकाच प्रकारचा अनुस्वार आपण वापरायला लागलो. तर आता पुन्हा एकदा ही अक्षरं म्हणा आणि तुमची जीभ कुठे टेकते ते पहा. जिथे टेकते त्या भागाला मूर्धा असं म्हणतात. एकदा करून बघूया. ट, ठ, ड, ढ, ण. ण म्हणताना त्याच ठिकाणी जीभ टेकते जिथे ती ट, ठ, ड आणि ढ ला टेकलेली आहे. फक्त नाकातून आवाज निघालेला आहे. पुन्हा एकदा म्हणूया. ट, ठ, ड, ढ, ण. म्हणजे आता तुम्हाला 3 अनुनासिक समजली. ङ, ञ, ण. आता फक्त ही अनुनासिक म्हणण्याची सवय करून बघा. आपण म्हणूयात. पहिलं वरचं अनुनासिक क वर्गीय, याला वर्गीय असं म्हणतात. क वर्गीय, च वर्गीय, ट वर्गीय. तर क वर्गीय म्हणून बघू ङ, च वर्गीय म्हणून बघू ञ आणि ट वर्गीय ण. पहिली जी पहिल्या ओळीतली व्यंजन आहे त्याला कंठव्य असं पण म्हणतात. क वर्गीय पण म्हणतात आणि कंठव्य म्हणतात. कंठव्य म्हणणं अधिक शास्त्रशुद्ध आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या ओळीतली जी आहे
त्याला तालव्य म्हणतात. तालव्य म्हणजे ज्याचा उच्चार टाळूपासून होतो. तिसऱ्या ओळीतली जी आहे त्याला मूर्धन्य म्हणतात, ज्याचा उच्चार मूर्धेपासून होतो, म्हणजेच टाळूच्याच भागात पण थोडा विशिष्ट जिभेची पोझिशन बदलून. आता चौथी ओळ बघू आपण. त, थ, द, ध, न. याला दंतव्य असं म्हणतात किंवा त वर्गीय. ही व्यंजन उच्चारताना काय झालं, आपली जीभ दाताला टेकते. म्हणून बघूयात, माझ्यासोबत म्हणा. त, थ, द, ध, न. तर न म्हणताना पण जीभ कुठे गेलीये, दाताला गेलीये. वरचा ण बाणाचा म्हणताना कुठे गेली होती जीभ, मूर्धेला गेली होती. म्हणजे ह्या चौथ्या ओळीतला न हा तिसऱ्या ओळीतल्या ण पेक्षा वेगळा आहे. तो दंतव्य आहे. आता आपण पुढची ओळ बघूया. प, फ, ब, भ, म. ही पाचही अक्षर ही ओठापासून उच्चारली जातात, म्हणून त्याला ओष्ठव्य म्हणतात किंवा प वर्गीय व्यंजन म्हणतात. आपण करून बघू पुन्हा एकदा. प, फ, ब, भ आणि म. तर हे आपण 5 प्रकार पाहिले अनुनासिकाचे. ङ, ञ, ण, न आणि म. आता याच्यानंतरची जी अक्षरं आहेत ती आहेत य, र, ल आणि व. त्याला अंतस्थ म्हणतात. आणि त्याच्या पुढचे आहेत श, श, स, ह. याला उष्म म्हणतात. आता य, र, ल आणि व हे उच्चार करत असताना जिभेपेक्षा पण आपला आतून उच्चार कसा होतो त्याला महत्व येतं तिथे. य, र, ल, व. म्हणजे ही वरच्या 5 वर्गामध्ये न मोडता, म्हणजे कंठ, टाळू, मूर्धा, दंत आणि ओठ, या 5 वर्गामध्ये न मोडता याचा उच्चार थोडा वेगळ्या पद्धतीने होतो. त्यानंतर श, श, स आणि ह ह्याच्यामध्ये आपल्या ओठामधून किंवा आपल्या घशामधून श्वास बाहेर सोडला जातो. तर श्वास बाहेर सोडताना श्वासाबरोबर उष्मा बाहेर जात असतो आणि त्यामुळे ह्या व्यंजनांना उष्म व्यंजन असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर आणखीन 3 व्यंजन आहेत, ती म्हणजे ळ, क्ष आणि ज्ञ. आता ळ हे व्यंजन फक्त मराठी भाषेमध्ये आहे, ते संस्कृतमध्ये सुद्धा नाही. ही एक मराठी भाषेची थोरवी असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर क्ष आणि ज्ञ ही वेगळी व्यंजन नाहीयेत, तर ते काय आहेत, ते जोडाक्षर आहेत. ते कुठल्या कुठल्या अक्षरांचा मिळून त्याचा जोड होतो ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. तर आता इथे आपण काय करूयात की ही शेवटची पट्टी सोडून देऊ आणि त्याच्या अगोदरची पट्टी सोडून देऊ. ह्या ज्या 3 आणि 3, 6 ह्या 6 ओळी आहेत, ह्या 6 ओळीच्या सहाय्याने आपण याची काही उदाहरणं बघूयात. कंठव्यमध्ये शेवटचं जे मुळाक्षर आहे ज्याला आपण काय म्हटलेलं आहे, अनुनासिक. ह्या अनुनासिकाचा शब्दामध्ये वापर कसा होतो आणि शब्दात वापर करताना खरोखर आपण त्याचा उच्चार कसा करतो ते आपण बघूया. तर कंठव्य वर्गाचं एकच उदाहरण घेऊ आपण. प्रत्येक वर्गाचं एक एक उदाहरण घेऊ म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अनुनासिकाचा उच्चार कसा होतो. आता क वर्गीय ह्याच्यातलं एक उदाहरण आपण घेतलं की संकर. तर संकर. आता क वर्गीय शब्द हा मध्ये आलेला आहे, अनुस्वार स वर आहे. आता अनुस्वार जरी स वर असला तरी सुद्धा तुम्ही पुढे लिहिलेला शब्द पहा, संकर. न म्हणजे इथे अनुनासिक कुठलं वापरलं गेलं, न. क वर्गीय अनुनासिक ङ चा वापर झाला.
संकर. स वर नुसता अनुस्वार दिला तर आपण नेहमी उच्चार कसा करतो? सम, म्हणजे मकार देतो त्याच्यामध्ये, सम. पण नुसता अनुस्वार देणं वेगळं आणि त्याच्या पुढचं अक्षर कुठलं आहे त्याचा विचार करून त्या त्या पद्धतीचा उच्चार होणं वेगळं. तर जेव्हा जेव्हा आपण अनुस्वार दिलेला असतो तो अनुस्वार अगोदरच्या अक्षरावर देतो, परंतु खरं तर तो अनुस्वार तिथे टिंब हा एक आपण शॉर्टकट शोधलेला आहे. त्या ठिकाणी अनुनासिकाचा उच्चार हा क वर्गीय व्हायला पाहिजे. आणि म्हणून जे दुसरं शब्द इथे लिहिलेला आहे, ज्याच्यामध्ये ङ, याचा ङ लिहून त्याच्या खाली क लिहिलेला आहे, ती उच्चाराची, लिहिण्याची आणि वाचण्याची बरोबर पद्धती आहे. पहिला शब्द जो लिहिलेला आहे तो शॉर्टकट आहे. परंतु जशी जशी मराठी भाषेमध्ये लिखाण आणि भाषा संवर्धन हे बहुजन वर्गापर्यंत गेलं, त्यावेळेला ह्याच्यामध्ये लहान मुलांना किंवा बहुजन वर्गाला ह्याच्यात गोंधळून जायला नको. सगळ्यांना भाषा शिकणं सोपं व्हावं म्हणून शासनानं काय केलं, याचं सुलभीकरण केलं. परंतु जेव्हा आपण संस्कृतचा अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला ह्या मुळापर्यंत जाणं आवश्यक आहे आणि तो भाग आपण समजावून घेतोय. अतिशय सोपं आहे. तुम्हाला याच्यामध्ये विचार करून उच्चार करण्याची गरज नाहीये. पुढे क आल्यानंतर आपोआपच ङ येणार आहे. संकर. तुम्हाला सांगायची गरज नाहीये. फक्त आपण काय करतो आहोत, तुम्हाला हे समजून देतो आहोत. उच्चार तर तुम्ही संकरचा मी जो दुसरा शब्द लिहिलाय तसाच करणार आहात. आता पुढे दुसरा शब्द बघूया आपण. आता च वर्गीय बघूया. संचय. आता तुम्ही म्हणा सगळ्यांनी मोठ्याने, संचय. सन थोडा लांबवा आणि त्याच्यानंतर चय म्हणा. संचय. आता इथे संचय म्हणताना अनुस्वाराचा उच्चार कसा झाला? ञ. म्हणजे च वर्गीय अनुनासिक जे आहे ञ, तर तो उच्चार आपोआप झाला, संचय. आता दोन्ही शब्द म्हणा, वरचा आणि खालचा. संकर, संचय. तुमच्या लक्षात आलं असेल की जीभ कुठे टेकते आहे. संकर म्हणताना क वर्गीय अनुनासिकाला जीभ टेकली आणि संचय म्हणताना ती टाळूला टेकली. आता आपण असाच तिसरा शब्द घेऊया. उंट. उंट. आता इथे ट, इथे नाही झाला, उमट नाही म्हटलं आपण, उंट म्हटलं. म्हणजे म वर्गीय जो आपण करतो नुसता अनुस्वार दिल्यानंतर उच्चार, जसं सम, तर तसा न करता काय केला, उंट. कारण पुढचा ट हा कसा आहे, ट वर्गीय किंवा मूर्धाला, ट ठ ड ढ ण, तर तो असल्यामुळे उंटचा उच्चार करताना काय आला तिथे, बरोबर ण बाणाचा आला. तर खरं तर लिहितानाही असं लिहायला हवं आणि उच्चार करतानाही असं करायला हवं, उंट. त्याच्या पुढे संत. आता इथे पण स वर अनुस्वार आहे, परंतु ह्या अनुस्वाराचा उच्चार संकर आणि संचय सारखा नाही झाला. तुम्ही करून पहा, संत. आता जीभ कुठे टेकली, दाताजवळ टेकली, संत. सगळ्यांनी म्हणायचं आहे माझ्या बरोबर. तर इथे न वर्गीय अनुनासिक आहे. त्याच्यानंतर पुढचं संप. म्हणून पहा, संप. समचा उच्चार लांब व्हायचा, म्हणजे मग तुम्हाला लक्षात येतं तुमचा जिभेचा उच्चारासाठी तोंडाचा कुठला भाग कुठे टेकतो. संप. आता जीभ कुठेच टेकली नाही, फक्त ओठ काय झाला, ओठावर टेकला आणि नाकातून अनुनासिक निघाला आणि त्याच्यानंतर तुम्ही प म्हणाला, संप. पुढे बघू. आता य, र, ल आणि व ह्या चारही अक्षरांची आपण इथे 4 उदाहरणं घेतलीत. इथे पहा तुम्ही, फक्त अनुस्वार दिलाय, इथे वेगळं अनुनासिक नाहीये. तुम्ही म्हणून पहा, संयोग, संरक्षण, संलग्न, संविध. इथे प्रत्येक संच्या नंतर य आलाय, दुसऱ्या ठिकाणी र आलाय, तिसऱ्या ठिकाणी ल आलाय, चौथ्या ठिकाणी व आलाय.
तर इथे य, र, ल, व च्या अगोदरच्या अक्षर अनुस्वार असताना सुद्धा त्याचा उच्चार कसा झालेला आहे? नुसता नाकातून झालेला आहे. त्यासाठी जीभ कुठेही टेकलेली नाहीये. म्हणून पहा सगळ्यांनी, संयोग, संरक्षण, संलग्न, संविध, म्हणजे हा तिथं उच्चार आहे, अनुस्वार. म्हणजे इथे काय आहे, जो आपण मराठीत नेहमी अनुस्वार लिहितो त्या पद्धतीचा अनुस्वार वापरलेला आहे. आता पुढे बघूया. संशय, संसार, संहार. इथे पण तसंच येरलवला जो नियम वापरला तोच इथे पण आहे. संशय, संसार, संहार. श, स आणि ह ही अक्षरं इथे वापरली आहेत. पण तरी सुद्धा उच्चारामध्ये जीभ कुठेही टेकली नाही, फक्त आपल्या नाकातून आवाज निघाला. करून बघा पुन्हा एकदा माझ्यासोबत म्हणा. संशय, संसार, संहार. आता पुढे ळ, क्ष आणि ज्ञ. तर ळच्या अगोदरच्या अक्षरावर अनुस्वार आहे असा शब्द सापडत नाही, त्याच्यामुळे त्याचं उदाहरण आलेलं नाहीये. क्षच्या अगोदरचा सापडलाय, तो आपण इथे लिहिलाय, आकांक्षा. तर क्ष हे जोडाक्षर आहे, हे आपण मगाशी पाहिलं. तर त्या जोडाक्षरामध्ये क आहे, क आणि ङ, आणि मला वाटतं श पण आहे. तर त्याच्यामुळे क पासून सुरुवात होत असल्यामुळे क्षची, म्हणून पहा क्ष. तर क्षची सुरुवात जोडाक्षर आहे आणि क पासून होते. तर क वर्गीय म्हणजे कंठवर्गीय अनुनासिक कुठलंय? ङ. आणि म्हणून इथे तुम्हाला ङ दिसेल. पहा तुम्ही दुसरा किंवा तिसरा शब्द पहा लिहिलेला, कंसात लिहिलाय मी, ङ. आकांक्षा. इथे अनुनासिक म्हणताना काय झालेलं आहे? तुमच्या कंठामधून तो स्वर किंवा अनुनासिक निघालेले आहे, आकांक्षा. आता ज्ञच्या अगोदरच्या अक्षरावर अनुस्वार असलेला शब्द म्हणजे संज्ञा. आता ज्ञ हे जोडाक्षर आहे आणि ते कशापासून बनलेलं आहे? ज आणि ज्ञ, म्हणजे च वर्गीय अनुनासिक ज्ञ. तर ज आणि ज्ञ याचा जोड म्हणजे ज्ञ आहे आणि त्यामुळे त्याचा उच्चार संज्ञा असा होतो. तुम्हाला आता इथे दिसेल आकांक्षाच्या पुढे लिहिलेला आहे संज्ञा. तर त्या संवरच्या अनुस्वाराचा उच्चार कसा होतो? च वर्गीय होतो. ज्ञ, संज्ञा, संज्ञा अशा पद्धतीने हा उच्चार होतो. आता आपण काही आणखीन उदाहरणं पाहूयात. उदाहरणार्थ देवम. तर देवम हा शब्द उच्चारताना व वर फक्त अनुस्वार असेल आणि त्याच्या पुढे कुठलंही अक्षर किंवा वेगळा शब्द नसेल, त्यावेळेला आपण त्याचा उच्चार कसा करतो? देवम, म्हणजे शेवटी अर्धा म येतो. परंतु ह्याच देवमचा उच्चार आपण वर शिकलेल्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकाराने करू शकतो, जर त्याच्या पुढचा शब्द हा त्या वर्गातील असेल तर. किती पद्धतीनं करू शकतो आपण बघूया. हे पहा इथे दिलेलं आहे, देवंग म्हणजे क वर्गीय अनुनासिक वापरलं, देवंग. त्यानंतर च वर्गीय अनुनासिक वापरलं तर काय म्हणता येईल? देवं, देवं. न वर्गीय अनुनासिक वापरलं तर कसं म्हणता येईल? देवन, देवन. म वर्गीय अनुनासिक वापरलं तर कसं म्हणता येईल? देवम, देवम. आता ण वर्गीय अनुनासिक वापरलं तर कसं उच्चार होईल? देवण, देवण. आता जर पुढच्या शब्दामध्ये जर पहिलं अक्षर य असेल तर व वरच्या अनुस्वाराचा उच्चार कसा होईल? देवै, देवै. जर पुढच्या शब्दातील पहिलं अक्षर ल असेल
तर कसा उच्चार होईल? देवं, देवं. आणि देवमच्या पुढच्या अक्षरातील पहिला शब्द जर व पासून सुरू होणार असेल तर ह्या अनुस्वाराचा उच्चार कसा होईल? देवं, देवं. म्हणजेच या ठिकाणी देवम ह्या एका शब्दाचा उच्चार त्याच्या पुढे असणाऱ्या दुसऱ्या शब्दातील पहिल्या अक्षरावर अवलंबून किती प्रकारे बदलू शकतो ते आपण इथे दाखवलंय. हेच शब्द आपण पुन्हा एकदा सलग म्हणून बघूया, म्हणजे तुम्हाला त्यातील फरक नक्की आणि नेमका लक्षात येईल. मी वाचायला सुरुवात करतो. देवं, देवं, देवन, देवम, देवं, देवै, देवं, देवं. इतक्या पद्धतीने आपल्याला हा अनुस्वाराचा उच्चार करता आला. अर्थात प्रत्येक वेळेला हा उच्चार कशावरती अवलंबून आहे? याच्या नंतर येणाऱ्या शब्दातील पहिलं अक्षर हे कुठल्या वर्गातील आहे त्यावरती ते अवलंबून आहे. हे सगळे जे अनुनासिक आहेत त्याचा आपण आता अभ्यास करतोय. आपण मुळाक्षर शिकत नाहीयेत. तर अनुनासिकांमधला फरक लक्षात यावा तुमच्या, म्हणून एवढा सगळा आपण उपद्व्याप इथे केलेला आहे. तर हीच अनुनासिक आपण पुन्हा एकदा म्हणूया. हे जे शब्द आहेत, पुढचे शब्द ते तुम्ही म्हणून पहा. संकर, माझ्यासोबत म्हणा. संकर, संचय, उंट, संत, संप, संयोग. प्रत्येक ठिकाणी काय झालेलं आहे? वेगळ्या पद्धतीनं अनुनासिकाचा उच्चार झालेला आहे. तर आता फक्त ते अनुनासिक उच्चारू आपण आता. पुन्हा मुळाक्षरामध्ये या क ख ग घच्या टेबलमध्ये, आणि घच्या नंतर जे लिहिलंय तेवढंच उच्चारा. ङ, ञ. आता च साठी आपण जीभ टेकवतो टाळूला. आता दरवेळेला ती आठवण करायची गरज नाही, तर ते अक्षर बघूनच तुम्हाला उच्चारता आलं पाहिजे. ङ, ञ, ण, न आणि म. आता खरं तर ण, न आणि म हे आपल्याला चांगले माहिती असतात. आहे प्रश्न फक्त पहिल्या दोघांचा. ते पण सोपे आहेत. तर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट इथे काय आहे की पहिल्या दोन ओळीतली अनुनासिक लक्षात ठेवणं एवढंच. ङ आणि ञ. तर मला वाटतं एवढं तुम्हाला आता इथे समजलं. तर आपण ही पॉवर पॉइंट आता इथे थांबवूयात आणि याच्या पुढच्या धड्याकडे जाऊ आपण. समजलं की आपली मराठी भाषा किंवा आपली संस्कृत भाषा, आपले ऋषी किती समृद्ध होते. त्यांनी आपली मुळाक्षर रचताना सुद्धा कसं त्याचं वर्गीकरण केलंय. आता तुम्हाला इंग्रजी मुळाक्षर येतात का? इंग्रजीमध्ये मुळाक्षर आहेत माहिती आहे ना? आपण त्याला ABCD म्हणतो. आता ह्या ABCDचं वर्गीकरण कसं केलेलं आहे जरा म्हणून बघा बरं. ABCD म्हणता येते ना? म्हणा मोठ्याने. ABCDEF G. आहे का कशाचा कशाला हिशोब? तुमची जीभ कुठे टेकते आहे, काहीतरी वर्गीकरण आहे का? म्हणताना F म्हणता, उच्चार करताना फचा करता. म्हणजे जे दिसतंय, जे म्हणतोय ते उच्चारामध्ये येत नाही. संस्कृत भाषेचं वैभव आणि वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जे लिहिता तोच उच्चार करता. लक्षात आलं ना? म्हणजे मुळाक्षरांचा उच्चार आणि लिखाण हे आपल्या भाषेमध्ये, संस्कृतमध्ये एकच आहे. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे जाऊ की ह्याच्यामध्ये जे अनुस्वार आहेत, हा अनुस्वार तुम्ही पाहिला असेल की खरं तर ते अर्ध अक्षर आहे. तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवतो. ते ज्या वेळेला अनुस्वारामध्ये येतं ना त्यावेळेला ते अर्ध अक्षर होतं. उदाहरणार्थ संकर पहा, न तर न ला क जोडला गेला. संचय मध्ये पहा, ञ ला च जोडला गेला.
उंट मध्ये पहा, अर्धा न आहे त्याला ट जोडला गेला. संत मध्ये पहा, अर्धा न आहे त्याला त जोडला गेला. संप मध्ये पहा, अर्धा म आहे त्याला प जोडला गेला. म्हणजे इथे काय झालेलं आहे की हे जे अनुनासिक आहेत हे अर्धे आहेत, म्हणजे अर्ध अक्षर आहे ते. आता काय होतं की संस्कृत भाषा ही अतिशय प्रवाही भाषा आहे. संस्कृत भाषेमध्ये जेवढं काव्य निर्माण झालं, संस्कृत भाषेमध्ये अशी शक्ती आहे की तुम्ही तुमचे शास्त्रीय अभ्यासाचे ग्रंथ सुद्धा, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, मेडिसिन, अशी जे शास्त्र आहेत ह्या शास्त्राचे ग्रंथ सुद्धा तुम्ही काव्यात्मक भाषेमध्ये लिहू शकता. ही संस्कृत भाषेची थोरवी आहे किंवा वैशिष्ट्य आहे. बरं, मग आता तुम्ही म्हणाल काव्यात्मक भाषेतच का लिहायचे बरं ग्रंथ? तर त्याच्या मागे खूप मोठं कारण आहे. ज्या वेळेला एखादा ग्रंथ, एखादी माहिती ही काव्यात्मक भाषेत लिहिले जाते त्यावेळेला ती आपोआप लक्षात राहते. तुम्ही पहा की भगवद्गीता 700 श्लोकांची आहे. त्यानंतर संपूर्ण महाभारत कित्येक लक्ष श्लोकांचं आहे. त्यानंतर आपण हे पाहतो महापुराण, भागवत महापुराण 18,000 श्लोकांचं आहे. हे सगळे श्लोक कसे आहेत? हे सगळे श्लोक हे काव्यमय आहेत. आणि काव्यमय गोष्ट असेल तर ती लक्षात ठेवायला सोपी जाते. ती तुमच्या सबकॉन्शियस मध्ये जाते. असे कित्येक लोक आहेत ज्यांचं संपूर्ण महाभारत, रामायण, त्यानंतर ही सगळी पुराणं, त्यानंतर आपले सगळे उपनिषद, सगळे वेद हे तोंडपाठ आहेत. आणि एकाच व्यक्तीचं हे सगळं वाङ्मय तोंडपाठ आहेत असे पण व्यक्ती आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो की तुम्हाला तुमच्या मेंदूची क्षमता ही अनंत आहे. तुम्ही अनंत श्लोक पाठ करू शकता. ज्याची बुद्धी कमी आहे त्याला जास्त वेळा म्हणून पाठ करावं लागेल. ज्याची बुद्धी खूप शार्प आहे त्याला एकदा म्हटलं तरी पाठ होईल. आणि त्याच्यामुळेच पहा आडनावं पडलेली आहेत, एक पाठी, द्विपाठी आणि त्रिपाठी. त्रिपाठी म्हणजे काय की 3 वेळा म्हटलं की त्याचं पाठ होऊन जातं. द्विपाठी म्हणजे काय, जो दोनदा म्हटलं त्याला पाठ होऊन जातं. आणि एक पाठीला एकदा वाचलं तरी त्याचं ते श्लोक पाठ होतो. बरं, श्लोक पाठ होण्याचा फायदा काय? श्लोक पाठ होण्याचा फायदा असा आहे की समजा तुमची परीक्षा घेतली आणि परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला की भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातला 3रा श्लोक म्हणून दाखवा. तर तुम्ही तो म्हणून दाखवणार. मग तो म्हणून दाखवल्यानंतर तुम्हाला किती मार्क मिळणार? तर पूर्णचे पूर्ण मिळणार. म्हणजे 100% मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला हे 100% पाठांतर याचं आपोआप होतं. मग आजकाल जे मुलांना शाळेमध्ये मार्क मिळतात, कुणाला 40%, 50%, 60, 70%, 80% मार्क मिळवतात, 90%, 100% मिळवणारी मुलं आहेत. त्याच मुलांना तेच तुम्ही पुन्हा परीक्षेच्या हॉलमधून बाहेर आल्यानंतर एक 15 दिवसानंतर विचारा, त्याला तेवढे मार्क पडतील का? नाही पडत. का? कारण तो विसरून गेलेला आहे. ही आहे आधुनिक शिक्षण प्रणाली. आणि 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर विचारा, त्याला 10 मार्कही पडणार नाही त्या विषयात. याला म्हणायचं आधुनिक शिक्षण प्रणाली. आणि आमच्या ऋषींची शिक्षण प्रणाली पहा. ज्यानं एकदा एक गोष्ट पाठ केलेली आहे ती त्याला आयुष्याच्या अंतापर्यंत लक्षात राहते. थोडीशी रिव्हिजन द्यावी लागेल. अगदी साधं उदाहरण घेऊयात, राष्ट्रगीताचं. तुम्ही राष्ट्रगीत काही दररोज म्हणत नाही, पण तुम्हाला जर म्हणायला सांगितलं तर तुम्ही म्हणू शकता की नाही? म्हणू शकता. किती टक्के म्हणता? 100% म्हणता. जसं राष्ट्रगीत आपण 100% म्हणालो आणि त्यामुळे समजा राष्ट्रगीताची परीक्षा घेतली तर आपल्याला किती टक्के मार्क मिळतील? 100%. मग तसंच आयुर्वेद हा जो वेद आहे, ह्या आयुर्वेदातले सगळे श्लोक ज्यानं पाठ केलेले आहेत त्याला परीक्षा दिल्यानंतर 5 वर्षांना जरी विचारलं की तापावरचं औषध कुठलं, तर त्यानं तो श्लोक म्हटला की आपोआप काय होणार आहे? ती तापावरची औषधं सगळी त्याच्या जिभेवर येणार आहेत.
ह्याचंच एक उदाहरण म्हणून माझ्या बाबतीतलं सांगतो. मी लहानपणी एक श्लोक पाठ केला होता, ज्याच्यामध्ये नद्यांची सगळी नावं सामावलेली आहेत. आता भारतामध्ये 7 महत्वाच्या नद्या आहेत. कुठल्या आहेत ह्याचं जर तुम्हाला विचारलं किंवा मलाही विचारलं तर आठवून आठवून सांगायला लागतं आणि आपण ते विसरून जातो. सगळी नावं येत नाहीत. उदाहरणार्थ गंगा आहे, यमुना आहे, मग त्याच्यानंतर पुन्हा आठवायला लागतं, अरे हा गोदावरी आहे, हा अजून कुठली, हा कावेरी आहे वगैरे. आणि मग एखादी तरी विसरून जाते. पण तो श्लोक मी रोज म्हणत नाही, पण तरी सुद्धा म्हणायला सुरुवात केली की आपोआप बाहेर येतो. आता आपण म्हणूया, गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु, असा तो श्लोक आहे. 7 नद्या आल्या की नाही? गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु. आता हे मला आठवायला लागलं का? नाही. म्हणजे आपल्या ऋषींनी संस्कृत भाषा निर्माण करताना ती अशा पद्धतीनं निर्माण केलेली आहे की कितीही मोठी फिलॉसॉफी असेल, कितीही मोठं नाट्य असेल, कितीही मोठं शास्त्र असेल, तर त्या सगळ्याचं रूपांतर काव्यामध्ये करता आलं पाहिजे. ते काव्यामध्ये का करायचं? कारण ते तुम्हाला स्मरणात ठेवता आलं पाहिजे. किती टक्के स्मरणात ठेवता आलं पाहिजे? 100% स्मरणात ठेवता आलं पाहिजे. आणि किती व्हॉल्यूम ठेवता आलं पाहिजे? हजारो ग्रंथ तुम्हाला तुमच्या मेंदूमध्ये भरता आले पाहिजे. ही संस्कृत भाषेची थोरवी आहे. मग हे जे लवचिकपणा जो संस्कृत भाषेमध्ये आलेला आहे, तो कशामुळे आलेला आहे? तर तो संस्कृत भाषेतील शब्द एकमेकाला जोडता येतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये लवचिकत्व आलेलं आहे. दुसरी गोष्ट, संस्कृत भाषेत कर्ता, क्रियापद आणि कर्म ह्याचा विशिष्ट क्रम असलाच पाहिजे असं नाही. अहम तत्र गच्छामी म्हणा, मी तिथे जातो. तत्र अहम गच्छामी म्हणा, गच्छामी अहम तत्र म्हणा. तीनही वाक्यामध्ये कुठेही संस्कृतची व्याकरणदृष्ट्या चूक नाही. म्हणजे शब्द कुठल्याही कुठे फिरवता येतात. त्यानंतर अनुस्वार हा जो अर्ध अक्षर आहे आणि विसर्ग, देवहा, तर देवहा म्हणताना वच्या पुढे काय आहे? विसर्ग आहे. तर हा अर्धा आहे, देवहा. तर ह्या विसर्गामुळे आणि अनुस्वारामुळे काय झालेलं आहे? संस्कृत भाषा खूप लवचिक झालेली आहे. आणि ती लवचिक असल्यामुळे त्याच्यापासून काव्य निर्माण करता येतं. आणि म्हणून आज आपण काय करतो आहोत? विसर्ग आणि अनुनासिक ह्याचा उच्चार कसा करायचा हे शिकलो आहोत. लक्षात आलं की अनुनासिकाचं महत्व काय आहे. आता आपण काय करूया की आपल्या गीतेमध्ये हे वेगळ्या वेगळ्या उदाहरणांनी आपण बघूयात की याचा उच्चार कसा होतो. आता इतका वेळ आपण जे अनुनासिक पाहिले ते काय पाहिले? शब्दाच्या मध्यभागी येणारे पाहिले, जसं की संकर शब्दाच्या मध्यभागी आलं. पण शब्दाच्या शेवटी ज्या वेळेला अनुस्वार येतो आणि त्याच्या पुढचा शब्द त्याच्याबरोबर जोडला जातो, त्यावेळेला 2 शब्द जोडल्यावर काय होतं? अनुनासिक आपोआपच मध्ये जातो, नाही का? तर असे संस्कृतचे 2 शब्द ज्या वेळेला अनुनासिकाच्या साहाय्याने आपण जोडतो, त्यावेळेला हा नियम सगळा तिथे लागू होतो आणि तो शब्द शेवटचा न राहता मधला होतो. आणि म्हणून जसं आपण संकर, संयोग, संत, संप, तर ह्या ठिकाणी जसं तो मध्ये अनुनासिक आला, त्या पद्धतीनं पण तो संस्कृतमध्ये आपल्या श्लोकामध्ये मध्येच येणार आहे. तर मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा काय करतो, एक फाईल शेअर करतो. तुम्हाला सगळ्यांना फाईल दिसते आहे? हे पहा, श्रीमद भगवद्गीता पारायणप्रत असं इथं म्हटलेलं आहे. इथे एक टीप दिली आपण की अनुस्वाराच्या उच्चारणाचे मार्गदर्शन.
म्हणजे मार्गदर्शन म्हणजे काय, की वाट दाखवणे, की हा उच्चार कसा करायचा याची वाट दाखवण्यासाठी इथे काय केलेलं आहे, ङ, ञ, न, म, ण. पहा सगळ्यांचा पाय मोडलेला आहे, कारण हे अर्धे आहेत. त्याच्यानंतर नुसता अनुस्वार दिलाय. त्याच्यानंतर य, ल आणि व, हे आणखीन 3 आहेत. ही 9 अक्षरं झाली. तर ह्या 9 प्रकारे अनुस्वाराचं उच्चारण केलं जातं. आणि विसर्गाचं उच्चारणाचं मार्गदर्शन ह्या शब्दांनी दाखवलंय. र, रचा पाय मोडलाय, खचा पाय मोडलाय, फ, श, श, स. इथे पाय मोडून दाखवलेत. तर ह्याचं आपण उद्या बघणार आहोत. विसर्गाच्या उच्चारणाचं मार्गदर्शन आपण उद्या पाहणार आहोत. आज फक्त आपण अनुस्वाराचा भाग पूर्ण करतोय. आता आपण उच्चारणाकडे येऊ. तर सगळी नियमाची क्लिष्टता आता आपण बाजूला ठेवूया आणि आपण सोप्या पद्धतीने जाऊ. नियम एकच आहे. काय नियम आहे, हा इथे नियम वाचू आपण आधी. नियम एवढाच एक आहे. अनुस्वाराचा त्याच्या पुढील अक्षराच्या पंचम वर्णात बदल होतो. याला पंचम वर्ण असं म्हटलेलं आहे. अनुनासिकाला काय म्हटलंय, पंचम वर्ण. ङ, ञ, ण, न आणि म याला म्हटलंय पंचम वर्ण. तर जिथे अनुस्वार दिला असतो त्याचा पुढच्या अक्षराचा पंचम वर्णात बदल होतो, हे आपण मगाशी पाहिलं. पण इथे आता व्यवस्थित समजावून घेऊ. संस्कृतमध्ये हा नियम कसा सांगितलाय, पाणिनी नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांनी संस्कृत भाषेच्या व्याकरणाचा ग्रंथ लिहिला. त्याला पाणिनी व्याकरण असं म्हणतात. त्यांनी काय म्हटलं, अनुस्वारस्य यई परसवर्ण हा. परसवर्ण हा म्हणजे पंचम वर्ण. त्यांच्या 8व्या अध्यायातला हा 4.58 क्रमांकाचा श्लोक आहे. आता आपण मघाचच पुन्हा इथे तो टेबल मांडलेला आहे, थोडा वेगळ्या पद्धतीने. आता तुम्हाला आणखीन सांगितलंय की कंठ्य गट, तालव्य गट, मूर्धन्य गट, दंत्य गट आणि ओष्ठ्य गट हे तुम्हाला माहिती झाले. ह्या सगळ्यांना स्पर्श व्यंजन म्हणतात. स्पर्श व्यंजन का म्हटलं, कारण जिभेचा कुठेतरी स्पर्श झाला म्हणून त्याला स्पर्श व्यंजन म्हणायचं. त्यानंतर य, र, ल, व हे अंतस्थ आहेत किंवा त्याला अर्धस्वर पण म्हणतात. नंतर उष्म व्यंजन, श, श, स आणि ह याला उष्म व्यंजन म्हणतात, ते पण आपण मागास पाहिलं. आणि स्वर 14 आहेत. अ, आ, इ, ई, उ, ऊ, रू, 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 ए, ऐ, ओ, औ असे 14 स्वर आहेत. त्याच्या आता आपण बारकाव्यामध्ये जाणार नाही. आणि उर्वरित अक्षर आहेत ळ, क्ष आणि ज्ञ. ळ हे केवळ मराठी भाषेतलं अक्षर आहे. क्ष आणि ज्ञ ही दोन्ही जोड अक्षर आहे. तर तुम्हाला मी म्हटलं होतं क्षचा जोड कसा होतो सांगतो. तर अर्धा क आणि श, षटकोनाचा श, दोन्ही मिळून काय होतो, क्ष होतो. आणि ज्ञ कसा होतो, अर्धा ज आणि ञ. नो ञ आपण कुठे पाहिला, इथे तालव्य गटात पाहिला पहा, हा ञ. आणि म्हणून इथे काय केलं आपण, ज्ञ इथे लिहिला. ज आणि ञ या दोन्हीचा जोड मिळून काय होतो, ज्ञ होतो. त्यामुळे ज्ञला ज वर्गीय म्हणतात. आणि म्हणून उत्तर भारतामध्ये किंवा इव्हन आत्ता आपण ज्या व्हिडिओ ऑडिओवरून गीतेचं उच्चारण करतो तिथे सुद्धा ज्ञानाचा उच्चार करताना ज्ञ न म्हणता ज पासून सुरुवात करतात. ज्ञान, ज्ञान. थोडा जचा उच्चार येतो त्याच्यामध्ये. हा, तर आता त्याच वर्गीकरण इथे आपण काय केलं, कठीण व्यंजन आणि मृदू व्यंजन ह्या 2 गटात केलं. क, ख, क्ष हे कठीण आहेत, ग आणि घ मृदू आहेत. म्हणून बघा, च, छ कठीण वाटतं, ज, झ, ज्ञ मृदू वाटतं, ट, ठ म्हणून बघा कठीण वाटतं, ड, ढ मृदू वाटतं, त, थ कठीण आहे, द, ध मृदू आहे, प, फ कठीण आहे. कठीण म्हणजे तिथे त्या शब्दावर जोर दिला जातो. प, फ जोर दिला गेला. ब, भ मृदू झाला हा, ओठातून असलं तरी. आणि म पण तसंच आला. आता आपण काय करूयात, मगाशी आपण काय केलं की फक्त पहिल्या अक्षराचं उदाहरण पाहिलं. क चं उदाहरण पाहिलं, च चं पाहिलं, ट चं पाहिलं, त चं पाहिलं आणि प चं पाहिलं. इथे काय केलंय आपण की क, ख, ग, घ
ही चारही व्यंजन दुसरा अक्षर म्हणून येतील, अशी आपण उदाहरणं घेतली. ती उदाहरणं इथे आहेत पहा. कंकण, शंख, इथे ख आला, कंकण मध्ये क आला, शंख मध्ये ख आला, अंग मध्ये ग आला, संघ मध्ये घ आला आणि आकांक्षा मध्ये क्ष आला. ह्या पाचही शब्दांचं उच्चारण करताना अनुनासिक एकच आलं, ङ वर्गीय. ङ. आता हे 5 शब्द म्हणून बघा. कंकण, शंख, अंग, संघ, आकांक्षा, ङ. ङ हा एकमेव अनुस्वार या ठिकाणी आला. आता पुढचं बघूया. तालव्य गट बघू. कंच, म्हणा माझ्यासोबत. कंच, पंची, संजय, रांझण. च, छ, ज आणि झ हे अक्षर दुसऱ्या क्रमांकावर आहे. अनुस्वार पहिल्या अक्षरावर दिला जातो, पण उच्चार होताना कशाप्रमाणे होतो? अनुस्वाराचा त्याच्या पुढील अक्षराचा पंचमवर्ण. क वर अनुस्वार आहे, पण पुढील अक्षर कुठलं आहे? च. च चा पंचम वर्ण कुठला आहे? ञ. म्हणून उच्चार कसा झाला? कंच, पंची, संजय, रांझण. म्हणजे अनुस्वाराचा उच्चार कसा होतोय? पुढच्या अक्षराचा पंचमवर्ण त्याच्यामध्ये त्याच्याप्रमाणे उच्चार होतो किंवा तो बदल होतो. आता इथे बघूया. ट, ठ, ड, ढ. हे पुढचं अक्षर आहे. कंटक, कंठ, दंड, षंढ, दंड. ट, ठ, ड, ढ, ण. हे पुढचं अक्षर आहे. अनुस्वार कशावर आहे? कंटक, क वर अनुस्वार आहे. त्याचा बदल कशात झाला? पुढच्या अक्षराच्या पंचमवर्णात. पुढच्या अक्षराचं पंचमवर्ण कुठला आहे? ण बाणाचा. आता इथे बघा, प्रत्येक ठिकाणी ण बाणाचा आला की नाही? म्हणा माझ्यासोबत. कंटक, कंठ, दंड, षंढ, दंड. आपण म्हणतो ना दंडकन पडला, दणकन पडला म्हणतो, पण आता शब्द तयार करायचा म्हणून आपण इथे तो केलाय. दंड, ण शब्द आला. आता पुढे बघूया. संत, मंथन, कंद, संधी, अन्न. प्रत्येक ठिकाणी अनुस्वार हा कसा झाला? दंत्य गटातला अनुस्वार आला, न नळाचा. पुढे आता ओष्ठव्य गटातला अनुस्वार म. म्हणा. कंप, इम्फाळ, बंब, दंभ, ढिम्म. हे 5 शब्द वेगळे का घेतलेत? कारण इथे प आहे, इथे फ आहे, इथे ब आहे, इथे भ आहे आणि इथे म आहे. म्हणजे प, फ, ब, भ, म हे 5ही अक्षर त्याच्या अगोदर जर अनुस्वार असेल तर त्याचा उच्चार म वर्गातून होतो. कंप, इम्फाळ, बंब, दंभ, ढिम्म, म वर्गातून झाला. आणि हे अक्षर आपण मागाशीच पाहिले. संयोग, संरक्षण, संलग्न, संवत्सर, संशय, कंस, संहार. तर इथे काय होतो? इथे अनुस्वार फक्त नाकातून निघतो. इथे पंचमवर्णाचा उच्चार होत नाही. आता अ, आ, इ, ई, उ जे आहेत हे शब्दाच्या अंतर्गत मध्यभागी नसतात. त्यामुळे त्याची उदाहरणं उपलब्ध नाहीयेत. तर अशा रीतीने मी तुम्हाला हा चार्ट समजावलाय. आता आपण थेट उदाहरणाकडे जाऊया. इथे काय केलंय आपण की हे लक्षात यावं म्हणून शब्दाच्या मध्यभागी असणारं काय घेतलेलं आहे? अनुनासिक घेतलेलं आहे. परंतु श्लोकांमध्ये शब्दाच्या शेवटी अनुनासिक येतं आणि मग 2 शब्द जोडले जातात. 2 शब्द का जोडायचे? कारण संस्कृत भाषा प्रवाही आहे, लवचिक आहे. तुमच्या जवळचं जे काही मॅटर आहे, जे काही ज्ञान आहे, त्याचा सहजतेने काव्यात रूपांतर करता यावं म्हणून संस्कृत भाषेला लवचिकत्व आहे. ह्या लवचिकत्वाचा आपण इथे अभ्यास करतो आहोत. आपल्याला काव्य रचायचं नाहीये, रचलेलं काव्य धडपणाने वाचायचं आहे, तेवढंच. आता आपण उदाहरणांकडे जाऊ. आता हे पहा. क, ख, ग, घ आणि क्ष
ही सगळी क वर्गीय किंवा कंठव्य आहेत. आता आपण संस्कृत गीतेमधले असे श्लोक शोधून काढलेत की ज्याच्यामध्ये पुढच्या शब्दामध्ये क ख ग घ आणि क्ष आलेला आहे आणि अगोदरच्या शब्दावर अनुस्वार आलाय. उदाहरणार्थ विजयवर अनुस्वार आलाय आणि पुढचा शब्द आहे क वर्गीय कृष्ण. ख वर्गीय श्लोक उदाहरण म्हणून नाहीये, म्हणून हे इथं लिहिलंय की उदाहरण तसं नाही म्हणून इथं लिहिलंय पहा. आता ग ग मध्ये बघा गुडाकेश. घ वर्गीय मध्ये बघा घातयती आणि क्ष वर्गीय मध्ये क्षरो. इथे प्रत्येक ठिकाणी दुसरा शब्द क ख ग घ आणि क्ष असा कंठव्य शब्द आल्यामुळे अगोदरचा जो अनुस्वार आहे तो पंचम वर्णात म्हणजे ङ मध्ये बदलला. हे पहा इथे एक ङ दिसतोय तुम्हाला, इथे पण ङ दिसतोय, इथे पण ङ दिसतोय आणि इथे पण ङ दिसतोय. इथे लिहिलाय. हा लिहिलाय का लिहिलाय तर तुम्हाला समजावं की पुढचा अक्षर कुठल्या वर्गातला आहे, गोंधळून जाऊ नये म्हणून मार्गदर्शन म्हणून हे लिहिलेलं आहे. याचा उच्चार काहीतरी चुकीचा ड डम डंग असं काहीतरी करायचं नाही. हा आहे ङ आणि ङ चा उच्चार आपण कसा करतोय विजयंग. आता विजयंगचा उच्चार कसा करता येईल पहा तुम्ही. विजयंग करता येईल, विजयम करता येईल, विजयन करता येईल नाही का. पण तशा पद्धतीनं न करता तो विजयंग असाच होतो का, कारण पुढे कृष्ण आहे. आता हा श्लोक आपण म्हणून बघू. इथे श्लोकांचे नंबर दिलेले आहेत. पहिल्या अध्यायातला 32वा श्लोक काय आहे मी उघडतो पहा, माझ्या समोर आहे. नकांक्षे विजयं कृष्ण न राज्यं सुखानि च. आता इथं फक्त पहिली ओळ लक्षात घ्या. नकांक्षे विजयं कृष्ण कसा उच्चार झाला न, आणि पुढची ओळ पाहिली तर न राज्यं सुखानि च, तिथे कसा उच्चार झाला म. म्हणजे अनुस्वार आहे एकच, विजयवर अनुस्वार आहे, राज्यवर अनुस्वार आहे. सुटा सुटा उच्चार केला तर कसा करू आपण विजयम राज्यम असा मकारात्मक उच्चार करू सुटा असेल तर, म्हणजे फक्त तेवढा एकच शब्द असेल तर. परंतु ज्या वेळेला त्याच्या पुढे दुसरा शब्द येतो, इथे कृष्ण आला, सुखानी आला, त्यावेळेला काय झालं की पुढच्या शब्दातलं पहिलं अक्षर ज्या वर्गाचं आहे त्या वर्गामध्ये तो परस्वर्ण बदललेला आहे. नकांक्षे विजयं कृष्ण. म्हणा सगळ्यांनी नकांक्षे विजयं विजयं कृष्ण. आता विजयं कृष्ण म्हटल्यामुळे काय झालं, विजयं आणि कृष्ण हे दोन्ही शब्द जोडले गेले आणि एकच शब्द तयार झाला विजयं कृष्ण. आता इथे जोडलेला दाखवलेला नाहीये कारण तो आपल्याला म्हणायला सोपा गेला पाहिजे. आता तसंच ग वर्गीय बघू आपण. क ख ग घ ह्या चारही अक्षरांना किंवा क्ष सुद्धा आला की त्याचं रूपांतर ङ मध्ये होणार आहे. आता ग च बघू उदाहरण आपण. एवम उक्त्वा ऋषिकेशं गुडाकेश. गुडाकेश असल्यामुळे इथे ऋषिकेशं गुडाकेश. आता घ आला तरी तसंच होतं. कंघातयती हंतिकम. कंघातयती. आता क वर अनुस्वार दिलाय म्हणून कम म्हणायचं नाहीये, कम घातयती असं नाहीये, कंघातयती. घ वर्गीय अनुस्वार. अधिभूतं क्षरो भाव. आता क्ष हा कसा आहे क वर्गीय आहे म्हणून इथे पुन्हा काय आलं अधिभूतं क्षरो भाव. आता तुम्हाला क ख ग घ आणि क्ष ह्या अक्षरापूर्वीचा अनुस्वाराची उदाहरणं दिली आहेत. अशी शेकडो उदाहरणं आहेत आपल्या गीतेमध्ये. ती तुम्ही गीता वाचताना आता समजावून घ्यायची आणि आजचा वर्ग संपल्यानंतर काय करायचं आहे तुम्ही ते शोधून अशा विशिष्ट रीतीने त्याचा उच्चार करून बघायचा आहे. इथे मी फक्त एक एक उदाहरण मुद्दाम शोधून काढलंय आणि याची पीडीएफ तुम्हाला दिलेली पण आहे आणि ह्या पीडीएफच्या पहिल्या 8 पानांच्या झेरॉक्स करून घ्या, हे पण तुम्हाला मी सांगितलेलं होतं. पुढे बघू आपण. आता च छ ज झ आणि ज्ञ ही अक्षरं कुठली आहेत, ही तालव्य आहेत. तर च
आचार्य महतिंचमुम, महतिंचमुम, ञ नैनं छिंदन्ति, छ मनुष्याणां जनार्दन, ज आणि आवृत्तं ज्ञानमेतेन. तर इथे ञचा उच्चार कसा होतो, तर इथे ञ का आला, म्हणजे हा जो याला म्हणायचं ञ. हा ञ का आला, कारण पुढे च आहे, पुढे छ आहे, पुढे ज आहे आणि पुढे ज्ञ आहे. आचार्य महतिंचमुम, म्हणा सगळ्यांनी माझ्या बरोबर, आचार्य महतिंचमुम नैनं छिंदन्ति मनुष्याणां जनार्दन आवृत्तं ज्ञानमेतेन. आता इथे आवृत्तंच्या नंतरचा इथे जर समजा दुसरा शब्द असला असता ज्ञच्या ऐवजी, तर हा उच्चाराचा शब्द इथे अक्षर बदलला असता. आता ट, ठ, ड, ढ आणि ण ह्या अक्षरापूर्वी जर अनुस्वार असला तर त्याचा अर्ध्या ण मध्ये रूपांतर होतं. परंतु गीतेमध्ये अशा प्रकारच्या शब्दाचं उदाहरण नाहीये की पुढचा शब्द ट ने सुरू होतोय, ठ ने सुरू होतोय, ड ने, ढ ने किंवा ण ने, ह्या पाचही अक्षरांनी सुरू होणारा शब्द गीतेमध्ये नाही. आणि त्याच्यामुळे आपण इथे उदाहरण देताना तुम्हाला काय केलं की दुसरी उदाहरणं दिली. कंटक, थंड, थन्न, कंठ, षंढ. आता इथे ट आला, इथे ठ आला, ड आला, ढ आला आणि ण आला. म्हणजे ट, ठ, ड, ढ आणि ण ह्या ज्या अगोदरच्या अक्षरावर जर अनुस्वार आला तर त्याचं रूपांतर कशात होतं, ण वर्गीय अनुस्वारामध्ये होतं. आता पुढे बघूया. त, थ, द, ध आणि न ह्या अक्षरांनी सुरू होणारे शब्द आहेत. तू पहिल्या ओळीत आहे तू, थचं उदाहरण नाहीये. तिसऱ्या ओळीत आहे दुर्योधन असतं. तिसऱ्या ओळीत आहे धनंजय आणि चौथ्या ओळीत आहे नो. ह्याच्या अगोदरच्या शब्दावर अनुसार आल्यानंतर त्याचं रूपांतर कसं झालं, तर न नळाचा जो आहे तर त्या नळाचा न जो आहे त्याचा पाय मोडल्यानंतर जो न येतो, दंतव्य आहे तो, दातापासून उच्चार होतो नचा, तर त्याच्यात रूपांतर झालं. आपण करून बघू. अस्माकंतु विशिष्ठाये, म्हणा सगळ्यांनी. अस्माकं तु विशिष्टाये व्यूढन दुर्योधनस्तदा. व्यूढन आपण उच्चार कसा केला पाहिजे, न ह्या पद्धतीचा केला पाहिजे. म्हणून इथे मार्गदर्शक म्हणून नचा पाय मोडून इथे दिलेला आहे. व्यूढन दुर्योधनस्तदा देवदत्तं धनंजयः येषामर्थे कांक्षितन्नो. म्हणजे इथे त्याचा उच्चार करताना आपल्याला न वर्गीय अनुस्वाराचा उच्चार करताना न नळाचा जो आहे त्या वर्गातील अनुनासिक आपण वापरलेला आहे. आता पुढे बघूया. प, फ, ब, भ आणि म अशा अक्षरांनी सुरू होणारे श्लोकातील शब्द कोणते आहेत. पांडुपुत्राणाम प, फचं उदाहरण नाहीये. ब्रूहितन्मे ब, भीष्माभिरक्षितम भ, मास्मगमः पार्थ म. ह्याच्या अगोदर अनुस्वार आला तर कसा उच्चार झाला, म वर्गीय उच्चार झाला. पश्यैताम पांडुपुत्राणाम, म्हणा पश्यैताम पांडुपुत्राणाम. यच्छ्रेय स्यान्निश्चितम ब्रूहितन्मे बलम भीष्माभिरक्षितम क्लैब्यम मा स्म गम पार्थ. मी जरा उच्चार मुद्दाम जास्त जोर देऊन करतोय, त्यामुळे ते थोडे विचित्र वाटतील, पण तुम्हाला समजावं म्हणून करतोय आपण. पश्यैताम पांडुपुत्राणाम स्यान्निश्चितम ब्रूहि बलम भीष्मा क्लैब्यम मा म वर्गीय. आता य, र, ल आणि व असं असेल तर कसा उच्चार होतो, तर फक्त नाकातून हवा निघते, हे आपण पाहिलं. आता तसे श्लोक आहेत का, तर आहेत. हे पहा, पहिल्या अध्यायातला 22वा श्लोक.
यावदेता निरीक्षेहं योद्धुकामानवस्थितान. आता इथे नाकातून हवा निघाली, पण पुढे य असल्यामुळे इथे ह्या पद्धतीचं तुम्हाला मार्गदर्शन दिलंय पहा. यावदेता निरीक्षेहं, हैं, म्हणजे डायरेक्ट आपण य कडे गेलो. नाकातून हवा निघाली आणि य कडे गेलो. इथे पहा, अनंत विजयम राजा. तर इथे र असल्यामुळे पाठीमागे मकार आला. पतंती पितरो हेशां. आता इथे इथे ल, इथे जे दिसतोय ना ल सारखा ल, तर इथे लुप्त पिंडोदक क्रिया. पतंती पितरो हेशां लुप्त पिंडोदक क्रिया. हा अर्धवट येतो. हेशां लुप्त पिंडोदक क्रिया. पांडवानीकं व्यूढम. दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा. पांडवानीकं, लक्ष द्या माझ्याकडे. पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा. कौ नंतर डायरेक्ट व कडे जातो आपण. शां नंतर लू कडे जातो. यं नंतर र कडे जातो. आणि हं यो कडे जातो. तर अशा रीतीनं आपला उच्चार कसा करायचा ह्याच्यासाठी इथे मार्गदर्शक अक्षर आपण जागोजागी दिलेली आहेत. आता श, श, स, ह आणि ळ असा अनुस्वार असेल तर शब्दावर असतील नुसते. आता आपण पाहिलं की नुसती नाकातून हवा निघेल आणि अनुनासिक होईल. परंतु ज्या वेळेला शब्दाच्या शेवटी येतो त्यावेळेला त्याचं रूपांतर म मध्ये होतं. उदाहरणार्थ, अशस्त्रम शस्त्रपाणयः. पुढचं अक्षर काय? श आहे. इथे स आहे आणि इथे तिसऱ्या ओळीला ह आहे. श, स, ह हे तीन अशा पद्धतीचे शब्द असतील दुसरे आणि अगोदरच्या शब्दावर अनुस्वार असेल तर तिथे त्याचं रूपांतर म मध्ये होतं. अशस्त्रम शस्त्रपाणयः रथम स्थापय पांचजन्यम ऋषिकेशो. तर अशा पद्धतीनं हे 9 प्रकारे अनुस्वारांचं रूपांतर होतं आणि ते आज आपण इथे पाहिलं. तर माझ्या बाजूनं मी आटोकाट प्रयत्न केला तुम्हाला समजावून सांगण्याचा. तरी सुद्धा याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काही नाहीये. म्हणजे आपल्याला बुद्धीचा वापरच करायचा नाहीये इथे. का? कारण तुम्हाला दिलेल्या प्रतीमध्ये तसंच जेव्हा आपण श्लोक म्हणतो व्हिडिओवरून त्यावेळेला त्या व्हिडिओमध्ये समोर त्या पद्धतीनं उच्चार केलेलेच आहेत. आपल्याला वेगळं काही करायचं नाहीये. आपल्याला फक्त लक्ष द्यायचंय की त्या गायिका कशा पद्धतीनं उच्चार करतायत आणि मी सुद्धा त्या पद्धतीनं उच्चार करतोय का, एवढंच फक्त आपल्याला बघायचंय. आणि तेवढं समजावून घेण्यापुरताच आजचा हा वर्ग होता. तर मला असं वाटतं तुमच्या हे लक्षात आलं असेल. आलं नसेल तरी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा एकदा किंवा दोनदा पहा, म्हणजे तुमच्या हळूहळू ते लक्षात येईल. तर आता इथे आपण थांबूया, प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर आपण थोडेसे शेअरिंग घेऊयात, कारण मला पण उत्सुकता आहे नेमकं तुम्हाला काय आणि किती समजलं ते समजावून घेण्याची. पण आधी आपण प्रार्थना करू. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. हरि ओम.
जय गुरुदेव. आत्ताचा वर्ग आपला संपलेला आहे. थोडा 7 मिनिट उशीर झाला, पण काही हरकत नाही. आपण थोडस शेअरिंग घेऊया तुमच्याकडून, की आजच्या वर्गाबद्दल तुम्हाला काही सांगायचं असेल किंवा म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता. मी तुम्हाला परवानगी देतो. थोडस थांबा. नमस्कार. बोला मी बोला. नाशिकवरनं NS मुळे बोलतोय. माझी सगळ्यात कळकळीची विनंती अशी आहे की आज जे पॉवर पॉइंट दाखवलं गेलं आणि आजचा व्हिडिओ जरूर जरूर शेअर करा. आज जे काही मला मिळालं ते शब्दातीत आहे, म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की आज दाखवण्यात आलेला व्हिडिओ प्लस आजचं रेकॉर्डिंग आमच्याशी शेअर करावं. त्याचा हे उपयोग असा आहे की आज जे काही आहे ते संग्राह्य आहे आणि नॉट ओनली दॅट, पण ते मी माझ्या इतर इच्छुक मित्रांशीही शेअर करू शकेल, जेणेकरून त्यांच्याही ज्ञानात भर पडेल आणि आपलं वाचन किंवा उच्चारण अधिक शास्त्रशुद्ध होईल. म्हणून जरूर करा.